वारकऱ्यांनी आळंदीमध्ये जाऊ नका, पुण्यामध्ये थांबा असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय, कारण आळंदीमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। थेट वैभव सोनवणे यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याशी अधिक बोलूया। वैभव, आता कोणत्या ठिकाणी तुम्ही आहात आणि आत्ताची काय परिस्थिती आहे आळंदी पुण्यातली? चल सुवर्ण, आळंदीमध्ये आम्ही आता आलोय आणि माऊलींची पालखी ही 2 दिवसात मार्गस्थ होईल। वारकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे हे आळंदीत येणं अपेक्षित होतं, मात्र गेले 48 तास मावळ तालुक्यामध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्याची परिणिती जी झाली आहे त्यामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आलाय आणि माऊलींच्या मंदिराला पूर्णतः पुराचा विळखा जो आहे तो पडलेला दिसतोय। या सगळ्या परिस्थितीमध्ये वारकऱ्यांनी आता देहू आणि आळंदीमध्ये येऊ नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। याचं कारण परिस्थिती आपण समोर पाहतोय। 7 तारखेपर्यंत प्रचंड मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये वारकऱ्यांच्या जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो। आज सकाळी जवळपास 30 वारकऱ्यांना पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू केले। ते एका शाळेमध्ये अडकलेले होते, त्या धर्मशाळेमध्ये अडकलेले होते, त्यांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले। आळंदीमध्ये येणारे चारही बाजूंचे जे पूल आहेत हे सगळे पूल आता पाण्याखाली गेलेले आहेत आणि थोडे नाही तर या पुलाच्या वरती जवळपास 4 ते 5 फूट पाणी जे ते आहे। त्याच्यामुळे आपण पलीकडच्या बाजूला बघू शकतो आळंदी गाव जे ते आळंदी गाव त्याचा पिंपरी चिंचवडशी संपर्क या पुलामुळे जोडला जातो। आणखी एक अशाच पद्धतीने पूल आहे, तोही पूल पाण्याखाली गेलेला आहे। त्याच्यामुळे पिंपरी चिंचवडची बाजू जी आहे त्याचा संपर्क पूर्णतः तुटलेला आहे। दुसऱ्या शिरूरच्या बाजूनं आळंदीला येता जाता येत आहे। समोर आपण माऊलींचं मंदिर बघू शकतो, संजीवन समाधी मंदिर जे आहे या समाधी मंदिराच्या जवळपास पाणी जे आहे ते पाणी पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामुळे वारकरी जे आहेत या वारकऱ्यांनी राज्यभरातून जे वारकरी निघतात त्यांनी या अशा परिस्थितीमध्ये पावसाच्या सध्या येऊ नये अशा स्वरूपाची विनंती जी आहे ती विनंती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। वारकऱ्यांनी त्यांचा जीव धोक्यात घालू नये आणि आळंदी आणि देहूच्या दिशेने येऊ नये असं आवाहन त्याच्यामुळे करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय कालपासून जवळपास 48 तास झाले। 48 तासामध्ये मावळ तालुक्यामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस झालाय। 2 ठिकाणी लँडस्लाइड झालेले आहेत। रेल्वे मार्गावर सुद्धा दरड कोसळलेली आहे, त्याच्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक तर पूर्ण बंद झालेलीच आहे रस्त्याच्या आणि रेल्वेच्या दोन्ही मार्गांमुळे। त्यामुळे परिस्थिती जी आहे ती एकूण आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आपण पाहतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून रस्त्यावरती येऊ नये, नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये। शाळांना पुणे जिल्ह्यामध्ये सुट्ट्या देण्यात आलेल्या होत्या। सुदैवानं जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा हा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी जे आहेत ते घरीच सुरक्षित राहिलेले आहेत। आता सगळी परिस्थिती जी आहे ती आपण पाहतोय। आळंदीमध्ये जे वारकरी येतात ते सोबत त्यांचे ट्रक, पाण्याचे टँकर्स जे आहेत ते घेऊन येतात। आता एक टँकर नदीमध्ये वाहून येत असलेला आपण पाहतोय। हे सगळे वारकरी जे आहेत ते साधारणपणे नदीच्या दोन्ही तीरांवरती त्यांचे वारीच्या दरम्यानचे मुक्काम असतात आणि आता नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी शहरामध्ये पाणी शिरलेलं आहे। त्याच्यामुळे वारकऱ्यांना राहण्यासाठी जागा नाहीयेत। ज्या मठ किंवा धर्मशाळा आहेत या धर्मशाळा नदीच्या कडेच्या ज्या आहेत त्या सगळ्या पुरानं बाधित झालेल्या आपण पाहतोय। वारकऱ्यांसाठी मांडव जो आहे तो या घाटावरती घालण्यात आलेला होता, हा मांडव सुद्धा वाहून गेलेला दिसतोय। पाण्याचा टँकर वाहून येतोय। या अशा परिस्थितीत जनजीवन जे आहे ते पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे आणि त्यामुळेच वारकऱ्यांनी त्यांचे जीव धोक्यात घालू नये। सामान्यतः या वारीच्या दरम्यान येणारे वारकरी जे आहेत ते या नदीच्या घाटावरतीच थांबतात, इथंच आंघोळी करतात आणि त्यामुळे आता ती परिस्थिती जी आहे ती तशी राहिलेली नाही। संजीवन समाधी मंदिरापर्यंत पाणी जे आहे ते शिरलेलं आहे आणि पूर्णतः विळखा पडलेला आपण पाहतो इंद्रायणीचा। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये वारकरी जितक्या मोठ्या संख्येने येतील तेवढी त्यांची गैरसोय होणार आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर मुख्यमंत्री जेव्हा दुपारी आज राज्य आपत्काल विभागाच्या कक्षामध्ये गेलेले होते तिथं त्यांनी या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर आता वारकऱ्यांना आवाहन करण्यात आलंय केवळ आळंदीच नाही तर देहूमध्ये सुद्धा वारकऱ्यांनी येऊ नये अशा पद्धतीची विनंती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी केलेली दिसते आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय। सगळीकडे जिथपर्यंत दिसतंय तिथपर्यंत नदीचं पाणी जे आहे ते शिरलेलं आपण पाहतोय। ही दृश्य जी आहेत ती खरं विचलित करणारी आहेत। इकडे सुद्धा घरांमध्ये काही मंदिरांमध्ये पूर्णतः पाणी शिरलेलं आहे आणि नदीचं पात्र जिथपर्यंत दिसतंय आजूबाजूला जिथं जिथं इमारती आहेत या सगळ्या इमारतींमध्ये पाणी शिरलेलं दिसतंय आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ती अतिशय चिंताग्रस्त करणारी परिस्थिती असं म्हणावं लागेल। बर वैभव, तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।